ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्याच्या निमित्तानं काही पक्षप्रवेश देखील होणार आहेत। ते पक्षप्रवेश आज त्यांचा होतो त्या अनिताताई पाटील, शाहरुख मोहम्मद संदे, संजय दाशार, प्रतिभाताई शिंदे, अनिल कबुरे, जयश्रीताई कबुरे, आनंदराव परांजपे, सुनेत्राताई परांजपे, तुषार खांडेकर, नरेंद्र परदेशी, धनाजी पाटील, सागर सूर्यवंशी, संतोष सूर्यवंशी, सुधीर जाधव, इतर असंख्य कार्यकर्ते, जमलेले पत्रकार मित्र, जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारात आलेले सगळे माझे सहकारी, माझ्या लाडक्या बहिणी, तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व तालुक्याचे तालुका अध्यक्ष, सर्व सन्माननीय विविध सेलचे पदाधिकारी, जमलेल्या पत्रकार मित्रांनो, बंधू भगिनींनो, तरुण मित्रांनो, थोडासा याला उशीर झाला त्याबद्दल मी सुरुवातीला दिलगिरी व्यक्त करतो। आपण सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या भव्य मेळाव्याला उपस्थित राहिला त्याबद्दल पक्षाचा अध्यक्ष या नात्याने तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। खऱ्या अर्थाने तुमचा माझा पक्ष हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, राजमाता जिजाऊ, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, मौलाना आझाद, त्या सगळ्या महापुरुषांच्या आणि आमच्या महान स्त्रियांच्या जो विचार त्यांनी मांडला त्या विचाराने आपला पक्ष पुढे चाललेला आहे। साध्यापासून बांध्यापर्यंत काम करत असताना नवीन कार्यकर्त्याला संधी मिळाली पाहिजे, लाडक्या बहिणीचा मान सन्मान राहिला पाहिजे, राज्यामध्ये काम करत असताना त्यांना सुरक्षितता मिळाली पाहिजे, कुठेही माझ्या महिलांच्यावर, लाडक्या बहिणींच्यावर अन्याय अत्याचार होता कामा नये, याबद्दलची काळजी आपण सगळ्यांनी घ्यायची पाहिजे। अशा विचाराने आपण सगळेजण पुढे चाललेलो आहे। मित्रांनो, खरं तर तुमचा माझा महाराष्ट्र हा शेतकऱ्यांचा महाराष्ट्र आहे। तरुण तरुणींना स्वतःच्या हाताला काम देण्याच्या करता इंडस्ट्री आली पाहिजे, उद्योगधंदे आले पाहिजे। आम्ही सगळेजण आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी नवा महाराष्ट्राचा पाया रचला आणि त्यांनी या राज्यात पायाभूत सुविधा उभारल्या। त्याचबरोबर महाराष्ट्राला सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध करण्याचं काम त्यांनी केलं। तुमच्या माझ्या महाराष्ट्राला इथल्या राजकारणात सुसंस्कृत चेहरा दिला। चव्हाण साहेबांच्या विचारांचा, विकास कामांचा, सुसंस्कृत राजकारणाचा वारसा पुढे घेऊन जाण्याचं काम आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुरुवातीपासून करतोय। आज मी असेल, छगन भुजबळ साहेब, हसन मुश्रीफ, सुनील तटकरे, त्यामध्ये प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, अण्णा बनसोडे, नरहरी झिरवाळ, आदिती तटकरे, सर्व जाती धर्माच्या लोकांना आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जे मंत्रिपदाच्या जागा मिळाल्या त्याच्यामध्ये प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केलेला आहे। शेवटी सर्व जाती धर्मामध्ये जातीय सलोखा राहायला पाहिजे। आज खरं तर मागे आपल्याबरोबर ज्यांनी काम केलं त्या स्वर्गीय आर पाटलांची जयंती, मी त्याच्या जयंतीच्या निमित्तानं देखील त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। मित्रांनो, आज दहीहंडीचे कार्यक्रम सगळ्या महाराष्ट्रामध्ये होत आहेत, पण मी विश्वकांत पाटील आणि बाकीच्या सगळ्यांना आज वेळ दिलेला होता। त्याच्यामध्ये आमचा अटल नाईकवाडी असेल, आकाश माने असेल, बाकीचे सगळे माझे जीवाभावाचे कार्यकर्ते असतील, त्यांनी हा मेळावा प्रचंड आयोजित करण्याच्या करता जे परिश्रम घेतले त्याबद्दल
त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे मनापासून आभार. मित्रांनो, फक्त मिळावे म्हणून चालत नाही. आल्यानंतर मी आज आपल्या सांगली जिल्ह्याचं, ज्या सांगली जिल्ह्याला दोन स्वातंत्र्य सेनानींचा वारसा मिळालेला आहे, फार मोठे मोठे नेते या सांगली जिल्ह्याने दिलेले, ज्यांचा उल्लेख आपल्या निशिकांत पाटलांनी आपल्या भाषणामध्ये केला, आणि त्यामुळं या सगळ्यांनी ज्या पद्धतीने सांगलीला पुढे देण्याचा प्रयत्न केला, त्या सांगली जिल्ह्यामध्ये आज आढावा घेत असताना सांगली मिरज कुपवाडची परिस्थिती काय, सांगली जिल्ह्याची परिस्थिती काय, इथं कुठले प्रश्न राज्य सरकारच्या पर्यंत थांबले गेलेले, कुठल्या कामाला प्राधान्याने निधी दिला पाहिजे, कुठल्या इमारतीला गती दिली पाहिजे, इथं कायदा सुव्यवस्था चांगली राखण्याच्या करता काय पावलं उचलली पाहिजे. आता निशिकांत पाटलांनी सांगितलं तसं इमारती आल्याशिवाय सर्वांच्या हाताला काम मिळणार नाही, पण त्याच्यामध्ये आष्टाची इमारती असेल किंवा सांगली जिल्ह्यातल्या इतर तालुक्यातली इमारती असेल, त्याला कसं आपल्याला प्रोत्साहन देता येईल, त्या जागा कशा आपल्याला मिळतील, तिथं वेगवेगळे उद्योगपतींना आपल्याला कसं आणता येईल, तिथं मूलभूत सुविधा उद्योगपतींना कशा देता येईल. अशा प्रकारे मला उशीर होण्याचं कारण आम्ही सगळेजण त्या मिटिंगला बसलेलो होतो आणि त्याच्यामध्ये प्रत्येक सहकारी आपल्या आपल्या भागातले प्रश्न तिथं मांडत होते. शेवटी तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये जातीय सरोखा राहायला पाहिजे. आपण सगळेजण पुढ्या गोविंदांनी ह्या साध्यापासून बांधण्यापर्यंत त्या महाराष्ट्रामध्ये एकोप्याने राहायला पाहिजे. याच विचाराने आपण हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत होतो. बंधू भगिनींनो, कार्यकर्त्यांनो, मी साधारण आपले 36 जिल्हे, 36 जिल्ह्यामध्ये CIIT म्हणजे इनोव्हेशन सेंटर, इन्क्युबेशन सेंटर, कुशल कामगार त्याच्यातलं निर्माण करण्याचं काम आम्ही टाटा ट्रस्ट आणि राज्य सरकार अशा दोघांच्या इंजातून दरवर्षी त्या जिल्ह्यातनं 7,000 विद्यार्थी कसे बाहेर पडतील. आता पूर्वीसारखं आर्ट सायन्स कॉमर्सचं शिक्षण घेऊन तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहू शकत नाही. तुम्हाला नवीन शिक्षण ते आत्मसात केलं पाहिजे. त्याच्यामध्ये नवीन ज्ञान माझ्या महाराष्ट्रातल्या तरुण तरुणींना दिलं पाहिजे. कृत्रिम बुद्धिमत्ता हे माझ्या महाराष्ट्रातल्या मुलांना मुलींना शिकता आलं पाहिजे. त्याला इंग्लिशमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतात. त्याचा वापर करून प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला प्रगती करायची आणि त्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रयत्न करतो. मी यंदा माझ्या बळीराजाच्या करता, शेतकऱ्यांच्या करता 500 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे की त्यांनी त्याच्या शेतामध्ये फळबागा पिकवत असताना, हळद घेत असताना, ऊस पिकवत असताना, इतर पिकं आणि फुलाची शेती करत असताना त्यांना कमी पाणी, कमी खत आणि कमी त्याच्यात मेहनत घेऊन त्याचं उत्पन्न कसं वाढेल ते काम AIच्या माध्यमातून होतं. महाराष्ट्रात गेले 3 वर्ष आम्ही याच्यामध्ये संशोधन केलंय, त्यामध्ये यश मिळवलंय. आता ते सिद्ध झालेलं आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये सिद्ध झालेलं आहे. आता ते भागामध्ये आपल्या शेतकऱ्यांच्या बांधावर आपल्याला पोहोचवायचं आहे. ते काम महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून करत असताना माझा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता कुठं मागे राहता कामा नये. आपल्या इथं 2 प्रकारचे प्रश्न आहेत. शहरी भागातले प्रश्न आहेत, ग्रामीण भागातले प्रश्न आहेत. आज एवढ्या लाडक्या बहिणी आहेत, त्यांना समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. त्याकरता आपण लाडकी बहीण योजना तिथं आणली. विरोधकांनी टीका केली की काय योजना आणली, परंतु आम्ही महिलांना शब्द दिलेला होता, वाटते ते झालं तरी लाडक्या बहिणींनो ही योजना आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये बंद पडू देणार नाही आणि तशा पद्धतीने आमचं सगळ्यांचं काम चालू आहे. आज काही दिवसापूर्वी रक्षाबंधन झालं. अनेक बहिणींनी मला राख्या बांधल्या. आता देखील आमच्या बहिणींनी मला राख्या बांधल्या. शेवटी आपल्या
देशामध्ये आपल्या राज्यामध्ये भावाचं आणि बहिणीचं नातं एक वेगळे अशा प्रकारचं नातं आहे. जसं आईचं आणि मुलाचं मुलीचं नातं असतं त्याच्या पद्धतीनंच भावा बहिणीच्या नात्याला एक पवित्र अशा प्रकारचा धागा आहे आणि तो धागा अधिक मजबूत आपल्याला सगळ्यांना करायचा आहे. आपल्या मुलींना अतिशय चांगलं शिक्षण आपल्याला द्यायचं आहे. जर एखादी आपली मुलगी गरिबाच्या पोटी जन्माला आली तर तिला पण शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. तिचे आईवडील गरीब आहेत म्हणून ती शिक्षणापासून वंचित राहते असं आपल्याकडनं होता कामा नये. त्याकरता मुलींना देखील शिक्षण मोफत देण्याचा निर्णय या आपल्या सरकारने घेतला. ही बाब देखील तितकीच महत्वाची आहे. तशाच पद्धतीनं माझ्या तरुणांनी देखील त्यामध्ये काम केलं पाहिजे, शिक्षण घेतलं पाहिजे. मी सगळ्या महाराष्ट्रात सांगतो बाबांनो, आता बुद्धिमत्तेचे दिवस आहे, गुणवत्तेचे दिवस आहे, ज्ञानाचे दिवस आहे, वशिल्याचे दिवस संपलेले आणि त्यामुळं ज्या मुलाच्या मुलीच्या मध्ये बुद्धिमत्ता असेल तो उद्याच्या काळामध्ये लाख मारेल तिथं पाणी काढण्याची त्याची धमक त्याच्यामध्ये असणार आहे. तशा पद्धतीचा तरुण तरुणींना प्रोत्साहन देण्याचं काम, घडवण्याचं काम, शिक्षण देण्याचं काम हे आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून करायचं आहे. आणि तशा पद्धतीनं काम करत असताना माझा महत्वाचा सांगली जिल्हा त्यामध्ये मागे राहता कामा नये. उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतील. 2017ला निवडणुका झाल्या, 2025 आहे, 8 वर्ष झाली. 5 वर्षांनी नवीन कार्यकर्त्याला संधी मिळायला पाहिजे होती. दुर्दैवाने काही अडचणी आल्या. ओबीसींना प्रतिनिधित्व त्या निवडणुकीमध्ये मिळत नव्हतं. समाजामध्ये मोठा वर्ग इतर मागासवर्गीय म्हणून मोडतो त्यांच्याही महिलांना पुरुषांना संधी मिळाली पाहिजे म्हणून सुप्रीम कोर्टापर्यंत आपण गेलो. तो निकाल लागायला वेळ लागला. आता तो निकाल लागलाय. सुप्रीम कोर्टाने ओबीसीला पण पुरुषांना आणि स्त्रियांना प्रतिनिधित्व दिलं पाहिजे अशा प्रकारचा महत्वाचा निर्णय घेतलाय. आणि त्याकरता मागासवर्गीय स्त्री पुरुष, आदिवासी स्त्री पुरुष, अल्पसंख्याक स्त्री पुरुष आणि ओबीसी स्त्री पुरुष, सर्वसाधारण स्त्री पुरुष सगळ्यांना आता संधी मिळणार आहे. आता तुमचं माझं महत्वाचं काम आहे. आपल्याला आपापल्या गावात, आपापल्या वाडी वस्तीवर, आपल्या आपल्या वॉर्डात, आपल्या आपल्या प्रभागात चांगलं काम करावं लागेल. आज जी गर्दी झालेली आहे त्या गर्दीचं रूपांतर आपला जिल्हा आणि आपलं शहर राष्ट्रवादी काँग्रेसवर होण्याच्या करता तुम्ही सगळ्यांनी माझ्या सकट केलं पाहिजे ही माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे. कारण आपण लोकांच्या पर्यंत पोहोचलं पाहिजे, त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या पाहिजे, त्यांच्या समस्या माझ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सोडवल्या पाहिजे. माझ्या आई बहिणींना आपण मदत केली पाहिजे. प्रत्येक बहिणीला एखादा पुरुष कामाच्या निमित्तानं आला तर आपण भाऊ आपल्याकडे कामाच्या निमित्तानं आला एक आपल्या अशा प्रकारचा एक नातं हे आपण आपल्या लाडक्या बहिणींच्या मध्ये निर्माण केलं पाहिजे. आणि ते काम करताना कुठल्याही परिस्थितीत कायदा हातात घेता कामा नये. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मला मताचा अधिकार दिलेला आहे. गरीबाला पण एकच मत देण्याचा अधिकार आणि टाटा, बिर्ला, अडाणी, अंबानी त्यांनाही एकच मत देण्याचा अधिकार. त्या अधिकाराचा वापर त्याच्यामध्ये एवढी ताकद तुमच्यामध्ये की कुणाला त्याच्याला तालुका पंचायतीला, जिल्हा परिषदेला, कुणाला नगरपालिकेला, महानगरपालिकेला निवडून द्यायचं आणि कुणाला बाजूला करायचं हे तुमचं मत ठरवणार आहे. आणि त्याकरता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला आमदारकी खासदारकीच्या निवडणुकीला बराच उशीर आहे. त्यावेळेस आपण काय करायचं तो निर्णय त्यावेळेस घेऊ. अतिशय चांगल्या पद्धतीनं काम आपण करून दाखवू. महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आम्ही सगळेजण, मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी असतील, आम्ही सगळेजण मिळून ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतोय. केंद्रातनं जास्तीत जास्त निधी आपल्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला कसा आणता येईल याहीबद्दल आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. त्याच्यातनं माझ्या बळीराजाचे प्रश्न सुटले पाहिजेत. तुमच्या कामाला योग्य पद्धतीचं दान मिळालं पाहिजे. तुमच्या कष्टाला
योग्य पद्धतीनं न्याय मिळाला पाहिजे. तुमच्या उसाला, तुमच्या फळबागांना, तुमच्या इतर पिकांना चांगल्या प्रकारचा भाव मिळाला पाहिजे. अशा पद्धतीचं काम मित्रांनो आम्ही सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून करतो. आजच मला माझ्या काही सहकारी मित्रांनी सांगितलं की दादा तुम्ही सांगलीच्या परिसरामध्ये तुम्ही आज वाळवा, इस्लामपूर, राहताचं ईश्वरपूर या परिसरामध्ये तुम्ही आला. आपण वेळ द्या जरूर मित्रांनो. मी जत करता देखील उद्याच्याला वेळ देणार आहे आणि तिथं जे अद्यावत अशा प्रकारचं वसतिगृह बांधलेलं आहे त्याच्यामध्ये तिथं 25 कोटी रुपयाचं जत तालुक्यात बऱ्याच बेरोजगारांना रोजगार मिळवण्याच्या करता बेजावर क्लस्टर उभारण्यात आलेला आहे. या कामाचा शुभारंभ देखील आपण करू. शेवटी आपण कामाची माणसं आहोत. आपण दिलेला शब्द पाळणारी माणसं आहोत. आपण लोकांना कुठल्याही पद्धतीनं त्यांचं भलं कसं होईल हे पाहणारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपली आहे आणि त्याच्याकरता आपल्याला मला आणि माझ्या बाकीच्या सहकाऱ्यांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन दौरे वाढवावे लागतील. मी आता आठवड्यातले 3 दिवस मुंबईत थांबणार, 4 दिवस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाणार. आज आता रात्री इथं गेल्यानंतर उद्याच मी जळगावच्या अर्धा दिवस दौऱ्यावर, अर्धा दिवस कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहे. काल मी बीडच्या दौऱ्यावर होतो. अशा पद्धतीने माझे कार्यक्रम चाललेले आहेत. माझ्या जिल्हाध्यक्ष आमचे निशिकांत पाटील असतील किंवा बाकीचे माझे सहकारी असतील त्या सगळ्यांनी देखील आपापली जबाबदारी ओळखून काम केलं पाहिजे. बेरजेचं राजकारण केलं पाहिजे. वजाबाकीचं राजकारण कुणाचंही बरं झालं नाही. माणसं कशी आपल्याला जोडता येतील त्याच्यामध्ये जातीवाद हा कधी होता कामा नये ही शिकवण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलेली आहे आणि त्या शिकवणीतूनच आपल्याला पुढे जायचं आहे. हे मात्र सातत्याने तुम्ही लक्षात ठेवण्याचं काम केलं पाहिजे. अशा प्रकारची माझी विनंती आहे. आज सांगली जिल्ह्यातील आणि परिसरातील अनेक माझे महत्वाचे कार्यकर्ते, इतर पक्षाचे अनेक मान्यवर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवारामध्ये सामील होत आहेत. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा परिवाराचा कुटुंब प्रमुख या नात्याने त्या सर्वांचं माझं भाषण झाल्यानंतर स्वागत करणारच. आता देखील मी त्यांच्या मनापासून स्वागत करतो आणि नव्या पिढ्यांचा वाद न निर्माण करता आपण सगळेजण मिळून तरुण तरुणींना उद्याच्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये उमेदवारी देऊन एक अशा प्रकारची मजबूत फळी महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आपण निर्माण करूया. परंतु त्याकरता तुमच्या सगळ्यांची साथ ही पक्षाला हवी आहे, ती माझ्यासारख्या सहकार्याला हवी आहे, इतर माझ्या मित्रांना हवी आहे. हे मात्र आपण विसरता कामा नये. आज मी इथं आल्यानंतर अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न, अडचणी, वेगवेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी समस्या या मला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही ठिकाणी निधीची पण मागणी केलेली आहे. जरूर त्याच्यामध्ये मी आणि माझे सगळे सहकारी लक्ष घालून त्यामध्ये न्याय देण्याचं काम करू. परंतु उद्याच्या काळामध्ये जास्तीत जास्त तालुका पंचायतीचे सदस्य, जिल्हा परिषदेचे सदस्य, नगरपालिका आणि महानगरपालिकेचे सदस्य हे आपल्या घड्याळाचे कसे निवडून येतील हे मात्र आपल्याला मेहनत ही घ्यावीच लागणार आहे. त्याच्यामध्ये माझा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता हा कुठं कमी पडता कामा नये. अशा प्रकारे मी आपल्याला सगळ्यांना आवाहन करतो. बळीराजाला पण सांगा की तुमच्यावर कोणत्याही प्रकारची समस्या आली, उद्याच्याला काही पाऊस जास्त पडला आणि तुमचं पीक अडचणीमध्ये आलं तरी तुम्हाला अडचणीत बाहेर काढण्याच्या करता महायुतीचं सरकार कटिबद्ध आहे. त्या महायुती सरकारमधला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा त्याच्यामध्ये कटिबद्ध आहे. आज दुधाच्या समस्या काही आहेत, दुधाचे दर वाढले पाहिजे. त्याचबरोबर आज पोल्ट्रीच्या संदर्भातल्या काही समस्या आहेत. मला सकाळपासून अनेक वेगवेगळ्या प्रश्न सांगण्याचा प्रयत्न हा कार्यकर्त्यांनी केला आहे, महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. आज इथं इद्रिस नायकवाडीच्या रूपाने मी सांगली जिल्ह्याला अल्पसंख्याक समाजाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी जसं बोलतो तशी कृती देखील करतो. माझं जसं बोलणं माझ्या ओठात एक आणि पोटात एक अशा प्रकारची भावना माझ्या मनामध्ये कधी नसती. मी थोडासा कडक आहे, मी शब्दाचा पक्का आहे, दिलेला शब्द पाळणार आहे.
ही माझी महाराष्ट्रामध्ये ओळख आहे, मी कामाचा माणूस आहे, तसा तुम्ही पण कामाच्या मध्ये सतत स्वतःला झोकून दिलं पाहिजे, अशा प्रकारची विनंती मी तुम्हाला सगळ्यांना या निमित्तानं करीन। आणि बरेच वेगवेगळे प्रश्न आज सांगली जिल्ह्याच्या शहराचा आणि ग्रामीण भागाचा आढावा घेत असताना मी त्यामध्ये सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। मग बेदाणा उत्पादक शेतकरी असेल, हळद उत्पादक शेतकरी असेल, किंवा माझ्या सांगली शहरामध्ये भरपूर पाऊस पडल्यानंतर काही भागामध्ये पाणी साठतं आणि माझ्या आई बहिणीला नातीला त्रास होतो, आमच्या पुरुषांना त्रास होतो। तो त्रास कमी करण्याच्या करता ते आतलं पाणी आपल्याला बाहेर कसं काढता येईल, इतर समस्या कशा सोडवता येतील, घरकुलाचा मोठा कार्यक्रम आपण राज्यामध्ये हातामध्ये घेतलाय। त्याच्यामध्ये बेघर लोकांना घरं देण्याच्या करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुढाकार घेतला पाहिजे आणि त्याच्यामध्ये त्या बेघर माणसाला किंवा माझ्या माय भगिनीला त्याच्यातलं घर मिळवून दिलं पाहिजे, पिण्याचं पाणी उपलब्ध करून दिलं पाहिजे। अशा प्रकारच्या अनेक समस्या मित्रांनो आपल्याला सगळ्यांना सोडवायच्या आणि ते सोडवण्याच्या करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अधिक आक्रमकपणे काम करत राहिला पाहिजे, अशा प्रकारची अपेक्षा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांच्या समोर व्यक्त करतो। आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवारामध्ये सामील होणाऱ्या सर्व मान्यवरांचं, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचं मी पुन्हा एकदा व्यक्तिशः माझ्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मनापासून स्वागत करतो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कायम कष्टकरी, शेतकरी, महिला, वंचित, दुर्बल घटकांसह सर्वसामान्यांच्या सोबत राहील याची ग्वाही मी या निमित्तानं देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।